नमस्कार, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल टेक्निकल श्रद्धामध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय सुंदर, सोपे व छोटेसे भाषण घेऊन आले आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला, उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला, नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला। आदरणीय व्यासपीठ, ईश्वर तुल्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, मी राजश्री मुंडे, आपल्या सर्वांना माझा नमस्कार। आज मी येथे 26 जानेवारी निमित्त 2 शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही विनंती। मित्रहो, आज आपण येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत। आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला, पण तेव्हा आपल्याकडे स्वतःचे संविधान नव्हते। आपल्या देशाचा कारभार आपण तयार केलेल्या नियमानुसार चालावा म्हणून संविधानाची निर्मिती करण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 पासून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली। आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे। त्याच्या निर्मितीनंतर खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र झालो। आपल्या देशात लोकशाही नांदू लागली। त्यामुळे दरवर्षी आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। यालाच गणराज्य दिन असेही म्हणतात। अनेकांच्या अथक प्रयत्नांनी व कष्टांनी हे सौभाग्य आपल्याला प्राप्त झाले आहे। त्यामुळे आजच्या या दिवसाकडून प्रेरणा घेऊन आपण आपल्या देशाला अधिक सदृढ व समृद्ध बनविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। तसेच आपला हा देश घडविणाऱ्या अनेक वीरांची गाथा कायम लक्षात ठेवून त्यांच्याप्रती आदरांजली अर्पण करत आपण आपल्या देशाला अधिक सुजलम सुफलम बनविले पाहिजे। आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन मी माझे भाषण संपविते। जाताना मी एवढंच म्हणेन, ज्या महान देशभक्तांनी लिहिली लोकशाहीची गाथा, ज्या महान देशभक्तांनी लिहिली लोकशाहीची गाथा, अशा सर्व महामानवाच्या चरणी ठेवते मी माथा, अशा सर्व महामानवाच्या चरणी ठेवते मी माथा। जय हिंद, जय भारत, धन्यवाद। आपल्या सर्वांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्यामुळे आम्हाला असे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत असते। आणि हो, यासारखी इतर व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलच्या प्लेलिस्टला नक्की भेट द्या।